पोलीस काय सरकारचे गुलाम झाले आहेत का? पोलीस सरकारचे गुलाम झालेच आहेत आणि हे वारंवार आम्हाला दिसत आहे. म्हणजे आता शक्तीपीठ महामार्ग आहे. तिथे पोलिसांचा रोल हा अत्यंत ऑब्जेक्शनेबल स्वरूपाचा आहे. आक्षेपार्ह स्वरूपाचा आहे, की लोकं जर रॅली काढत आहेत, प्रबोधन रॅली काढत आहेत. त्यांनी नावच दिलं आहे प्रबोधन रॅली, कारण आमची शेती आम्हाला वाचवायची असं त्या बरोबर. लोकांचं म्हणणं आहे. की तुम्ही रस्त्याखाली शेती घेणार, मग आम्ही काय करणार? आता तुम्ही थोडेफार आम्हाला किडूक-मिडूक पैसे देणार. ते पैसे नाही पुरणार. आमच्या शेतीवर जीवन आधारित आहे. तर आमच्या शेतीचा वापर कसा करायचा, ते विकायचं की नाही आम्ही ठरवू. पण एकतर्फी कायदे सरकारने केले नाहीत. जनहितासाठी म्हणजे पब्लिक पर्पजसाठी जर काही जमीन पाहिजे असेल, तर तुम्ही द्या किंवा नका देऊ. आम्ही घ्यायचं म्हटलं तर आम्ही घेणार. आता ही जी अरेरावी आहे, मुस्कटदाबी आहे, त्याच्याबद्दल कोणीतरी मोर्चा काढत असेल, तर तुम्ही त्यांच्यावर 200, 200 जणांवर एफ-आय-आर दाखल करणार. त्यांचं गुन्हेगारीकरण करणार. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. म्हणजे काही पोलीस या व्यवस्थांमधले अत्यंत उत्तम आहेत. न्यायाधीश काही अत्यंत उत्तम आहेत. पण पण त्यांची संख्या अपवादात्मक अपवाद अपवादात आहेत. त्यांची संख्या कमी होत चाललेली आहे. हं. म्हणजे एक पोलीस मुद्दाम नेऊन बसवला जातो सांगली जिल्ह्यामध्ये, की यांचं गुन्हेगारीकरण करा म्हणून. तर हे चांगलं नाही. त्यामुळे लोकांचा जेव्हा असंतोष व्यक्त होत असेल, तेव्हा सरकारची भूमिका काय राहिली पाहिजे, की कोण लोकं आहेत हे जे नाराज आहेत, त्यांच्यासोबत आम्ही बसणार, त्यांच्यासोबत मीटिंग घेणार, त्यांचं आम्ही ऐकून घेणार. तिथं दंडेलशाही करून चालणार नाही, की हां, इथं बसा तुम्ही, सांगा तुमचं म्हणणं 5 मिनिटात, चला निघा इथून, असं नाही चालणार. तुम्ही त्यांचं म्हणणं ऐकून घ्या, बोला त्यांच्याशी, संवाद साधा. संवादावर आधारितच लोकशाही असते की नाही? तर हे संवादच नष्ट करत चाललेले आहे आणि त्याच्यामुळे मग लोकं कायदा हातात घेण्याच्या प्रवृत्तीच्या मागे लागलेले आहेत. आणि तसं जर झालं तर खूप जास्त वाईट अन्यायाची परिस्थिती निर्माण होईल.